आपण जर पाहिलं सकाळपासून आज आठवड्याचा पहिल्या दिवसाने मोठ्या प्रमाणात जे ठाणेकर असो यांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे जे सीएनजी आहे मुंबईमधून जी सीएनजी पुरवणी जाणार आहे त्याचा पाईप फुटल्यामुळे तांत्रिक अडथळामुळे कुठेतरी ठाणेकर असो मुंबईकर असो उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांना जो आहे तो याचा त्रास जो आहे सकाळपासून भासत आहे। सध्या मी ठाण्यातील जो 22 नंबर सर्कल या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर संपूर्ण मोठ्या रांग जी आहे ती लागलेली आहे। अनेक लोक जे आहेत ते सकाळपासून आपल्या घराच्या बाहेर निघालेले आहेत, परंतु सीएनजी नसल्यामुळे कुठेतरी सीएनजीचा तुटवडा मोठ्यापणा असल्यामुळे कुठेतरी जे नागरिक आहे विशेष म्हणजे रिक्षा चालक जे आहे टॅक्सी चालक आहे आणि इतर जे सीएनजी वर चालणारी जी गाडी आहे त्यांना कुठेतरी त्रास जो आहे तो सहन करावा। सकाळपासूनच जे रांबच लांग जे आहे ते ठाणेकर असो मुंबईकर असो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे। या संपूर्ण रिक्षा चालकांना जे आहे ते एक एक दोन तासापासून अशा पद्धतीने लाईन लावून जे आहे ते गॅस कधी भरणार याची आठवण जी ती पाहताना आपल्याला दिसून येत आहे। काही लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने त्रास जो आहे तो या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतो। विशेष म्हणजे सर्व जे रिक्षा चालक आहेत ते सकाळपासूनच या ठाण्यातील जो 22 नंबर सर्कल या ठिकाणी जो सीएनजी पंप आहे या ठिकाणी लाईन लावून जे आहे ते सीएनजी भरताना दिसून येत, परंतु सीएनजी आहे ते तुटवडा असताना कोणी दिसत नाही। काका काय सांगाल, कधीपासून तुम्ही लाईन लावलेल्या सीएनजी तुटवडा आहे? किती वाजल्यापासून लाईन लावली? मग सीएनजी तुटवड्यामुळे कुठेतरी त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। आपण पाहिलं अशा पद्धतीने ठाणेकर जे आहे त्यांना याचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो। काका किती वाजल्यापासून लाईन लावले? आम्ही लावले आता 8:30 ला। तुटवडा आहे याच्यामुळे त्रास जो आहे तो भासत आहे। आता काय करणार, आता आहे त्याला आहे। तर आपण पाहिलं अशा पद्धतीने अनेक जे ठाणेकर आहे त्यांना याचा त्रास जो आहे तो कुठेतरी सहन करावा लागतोय आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर अनेक मोठे रांग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आणि दादा काय सांगाल, किती वाजल्यापासून लाईन लावली होती? शाम सुबह नहीं लगाया। हाँ, तो गैस की वजह से दिक्कत हो रही नहीं होने की वजह से गैस? हाँ अशा पाहिलं तर आपण अशा पद्धतीने अनेक लोकांना जो आहे त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि अनेक लोक जी आहे ती या ठिकाणी लाईन लावलेली आहे। कधीपासून लाईन लावली? कालपासून रात्री। तर गॅस नसल्यामुळे कुठेतरी गॅस भेटलाच नाही, मग राज्य सरकारने काय करावं यासाठी? आपलं बघायला पाहिजे, चांगला केलं चांगलं पाहिजे ना बघा। मग याच्यामुळे कुठेतरी ग्राहक पण याच्यामुळे कंटाळले असेल की सकाळपासून धंदाच नाही, गॅस राहतो भरणं भरून दिला तर आपण लावणार ना, काय बोलणार ते वाट लावून काय असेल आपण पाहिलं अशा पद्धतीने नागरिकांचे देखील ते जे ते याच्यामध्ये त्रस्त झालेले आहे आणि याच्यामुळे कुठेतरी त्रास जो आहे तो सर्वसामान्य जे ठाणेकर आहे यांना सहन करावा लागतो आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो ठाणेकरांना बसताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे पीएनजी वरती म्हणजे जे घरगुती गॅस आहे त्याच्यावरती याचा कुठलाही फटका जो आहे तो अद्यापर्यंत बसलाय। त्यामुळे नेमकं या सर्व लोकांची समस्या कधीपर्यंत सुटणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेख, रुजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।